आमच्या शेवता गावातील गणपती विसर्जनाला पावले आणि फुगड्या खेळण्याची मजा म्हणजे लयच वेगळी बरं का। तर रामराम मित्रांनो, मी तुमचा लाडका सार्थ। आता 10 दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी आले होते, तर आपल्याला एक पाहुण्यासारखेच झाले होते। बाप्पाला आपण उपवाशी कसं जाऊ देऊ शकतो, मस्त पैकी आपण आता बाप्पाच्या आवडीचे मोदक आणि लाडू बनवणार आहोत बरं का। मोदक बी बनवून तयार झाले होते, आता फक्त आपल्याला तळायचे राहिले होते आणि मग तयार आहे बाप्पाचे आवडतीचे मोदक आणि लाडू। मग मस्त पैकी आता बाप्पाला मोदक ठेवून दिले। आता टाइम झाला होता आपल्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा, त्याआधी आपण आता आपल्या गायांना पाणी भाजून घेऊ। आता शेवटच्या दिवशी शेवटच्या आरतीला सगळेजण आले होते। गणपती बाप्पाच्या शेवटच्या आरतीचा ओळण्याचा मान मलाच मिळाला। आता आरती पण झाली होती, मग आपण आता आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला उठवून घेतलं। आपल्या नदीकडे जायला खूप अडचण असते, मग त्यासाठी आपण आपल्या गणपती बाप्पाला गावात नेणार आहोत। मग नाना आणि मी निघालो होतो आपल्या गणपती बाप्पाला गावात घेऊन। मग गावात आल्यानंतर आपण आपल्या मोठ्या गणपतीपाशी आपला छोटा गणपती ठेवून दिला। त्यानंतर आपण बसलो डायरेक्ट जेवायला। आमच्या गावातील वरणाची क्वालिटी म्हणजे एकच नंबर। आता गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा पण टाइम झाला होता, मस्तपैकी शेवटची आरती करून घेतली। मग उठले आपले लाडके गावातले गणपती बाप्पा। आपले दररोज ब्लॉक बनणार, ते बी म्हणणार तुला ब्लॉक मध्ये घ्यावंच लागलं। मग त्यांना सगळ्यांना एकदाच ब्लॉक मध्ये घेऊन टाकलं आणि मग सुरू झाला आमच्या गावातील फुगड्या आणि पावल्या टाळ मृदुंगांचा धिंगाणा सुरू। कसं आहे मग आपला शेवतेकरचा धिंगाणा। आता अंधार पण पडत चालू होता, आपण लवकरच गणपती बाप्पाचं विसर्जन करून घेणार आहोत। विसर्जन करायच्या आधी आपण आता पुन्हा आपल्या गणपती बाप्पाची आरती करून घेणार आणि मग झालं आपल्या गणपती बाप्पाचं थाटामाटामध्ये विसर्जन। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। आणि कसं वाटलं तुम्हाला आमच्या गावातील गणपती विसर्जन हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि कसं वाटतं आजचा ब्लॉग कमेंट करून सांगायला हे पण विसरू नका। आणि तेवढं लवकरात लवकर फॉलो करून घ्या।